9 तास 15 मिनिटं आईचा रेकॉर्ड आहे. तोडणार ना? प्रयत्न काय माझ्या मुलाने माझा रेकॉर्ड तोडावा. छत्रपती शिवाजी महाराज जय गणपती बाप्पा मौर्य. काय करू शकेल आईचा रेकॉर्ड ब्रेक? आणि त्यांनी हा प्रवास आणि मित्रांनो तुम्ही बोट बघू शकताय, लॉन्च बघू शकताय किती मोठी आहे. याचा अर्थ तुम्ही समजून जा की आपले जय शिवराय भावा, जय शिवराय. आवाज ओळखलास का विसरलास? दादा तुम्हाला कसं विसरणार. ओके. ओ नमस्कार. नमस्कार, बोला. जय शिवराय. स्वराजचा धाडसी पराक्रम बघणार आहोत. आई म्हणून तुम्ही काय सांगाल? तुम्ही एक स्वतः स्विमर आहात, काय सांगाल या आजच्या दिवसाबद्दल? कारण का हा जर त्यांनी हा प्रवास पूर्ण केला तर इंटरनॅशनल लेवलला तो खेळू शकेल. त्यांनी मनापासून तयारी केली आणि हा सक्सेस होणार इव्हेंट. सक्सेसफुल होणार. आणि आईचा आशीर्वाद. हा, माझा आशीर्वाद आहे आणि माझा रेकॉर्ड तोडावा ही माझी. तुमचा रेकॉर्ड काय आहे? 9 तास 15 मिनिटं. 9 तास 15 मिनिटात त्यांनी माझा रेकॉर्ड ब्रेक करावा ही माझी इच्छा आहे. सलोनी आईचा रेकॉर्ड आहे 9 तास 15 मिनिटाचा. धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया 36 किलोमीटरचा प्रवास. कुठल्या साली पूर्ण केला होता हा? 2000 साली. 2000 साली. आणि आज 2026 साली त्यांचा मुलगा पाण्यात उतरणार आहे. त्यांची इच्छा आहे का मुलांनी त्याचा रेकॉर्ड मोडावा. बघूया. स्वराज या, कम हिअर. जय शिवराय. कसा आहे, कशी झाली सगळी तयारी? 9 तास 15 मिनिटं आईचा रेकॉर्ड आहे. तोडणार ना? 100% तोडाचा आहे. ओके. जय शिवराय. कसं वाटतं आता सध्या मनामध्ये काय चाललंय? हा तुझा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा प्रवास असणार आहे. काय चाललंय मनामध्ये? आनंद होतोय, म्हणजे मम्मीचा रेकॉर्ड तोडायला झालेला आहे. आनंद होत आहे. आणि तुम्ही पण या रेकॉर्ड तुटण्यासाठी, म्हणजे कोणी तोडला असता तर तुम्हाला थोडा मनामध्ये खंत वाटला असता का हा जोर तोडते, पण आज मुलगा तोडतोय. माझा प्रयत्न काय माझ्या मुलाने माझा रेकॉर्ड तोडावा. असं आईची नेहमी इच्छा असणार आहे की मुलांनी त्याचा रेकॉर्ड मोडावा. तर शुभेच्छा तुला आमच्या सगळे राजकरंजाच्या फॅमिलीकडून. ओके, शुभेच्छा तुला. ओके. सर्व मंडळी बघू शकताय तुम्ही. गावातला इव्हेंट असला का एवढाच जल्लोष तुम्हाला पाहायला भेटत असते. परेशद आहे. जय शिवराय. ओम साईराम. चला जाऊया आपण आता. बघा लॉन्च केलं यांनी. साईराम. आहे ना तुमचा मुलगा पण तयार आहे का नाही? नक्की. ओके. तुम्ही कुठे चाललात? तयारी चालू आहे ना ती. ओके, चला भेटूया. जय शिवराय दादा. जय शिवराय. जय शांत दादा सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. सर्व मंडळी सुद्धा आपल्या सोबत असणार आहे. त्याला जाऊया आपण आता. आपल्याला कुठली बोर्ड दिलंय त्याच्यावरती डिपेंड करते. सगळी फॅमिली मेंबर्स तयार आहे हे बघा. त्याचे स्विमिंग फ्रेंड्स वगैरे सर्वजण. आणि नेहमी मी दाखवत असतो, पण हे बघा आज देखील बघताय गाववाल्यांचा इव्हेंट आहे. याच्यावरून समजून जायला या कशी तयारी असणार आहे. पेली बिली बघा कशी तयारीत आहेत पूर्ण. आणि पब्लिक पण बघा लॉन्च केले पूर्ण. हे हां बघा लॉन्च आहे. चलो जाऊया. धरमतर जेट्टी गाठूया आपण. जय हिंद. जय शिवराय. हे बघा राजचे मित्र सुद्धा आलेत या इव्हेंटला, कारण का आज मोठा इव्हेंट आहे 36 किलोमीटरचा. मित्र नाव? पियुष मोरे. कुठून? कुर्ल्यावरून खास इव्हेंट बघण्यासाठी आलेला आहेस? हो. ओके. स्वराजचं इव्हेंट बघण्यासाठी आले. भाऊ तुझं नाव? ओम डोके. ओम. कुठून? ठाणे. बाबा चारे बाजूची लोक तू घेऊन आलास का काय? आणि तू इकडचा उरणचा. ओके चला जाऊया ना. तयार आहात ना? चला. हो. हाय नमस्कार. कशात सर्व? माझं नाव राजदीप घरत. मला सर्व प्रेमाने राज मानतात. आणि तुमचं स्वागत आहे आपल्या राजकरंजाचा या युट्यूब चॅनलवरती. मित्रांनो आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे स्वराज पाटील याचा धाडसी पराक्रम, म्हणजे धरमतर टू गेटवे ऑफ इंडियाचा 36 किलोमीटरचा सागरी प्रवास तो पाहून पूर्ण करणार आहे. आणि अजून एक त्याचा स्पेशल म्हणजे तिच्या आईचा या इव्हेंटमध्ये रेकॉर्ड आहे. तोच म्हणजे 9 तास 15 मिनिटाचा. काय तोडू शकेल का हा रेकॉर्ड स्वराज पाटील, त्यांचा मुलगा 12 वर्षाचा. आणि माझ्यासोबत बालूदादा आहे, राज आहे आणि मित्र आहेत त्याचे, जे आपल्या सोबत नेहमी असतात, पण ते बॅक कॅमेरा असतात. त्यांची सर्व मेहनत याच्या पाठी. सर्व गाईड करण्यापासून ते कायाकवरती जाणं, त्यांना दिशा दाखवण्याची सर्व कामे ही करत असतात, पण ते बॅक कॅमेरा असतात. हिरो संतोष दादा असतो आपला. ते महत्वाचं आहे. ते महत्वाचं आहे. संतोष दादा नेहमी आपले फ्रेंड असतात, तो माहिती पण चांगली देत असतो आपले, पण हे नेहमी आपल्या सोबत असतात आणि जाम जीव टाकतात आपल्यावरती. झोपाई पाले इकडे जागा करत असतात आपल्याला, तर इकडे सगळे बॅग बिग काढू आणि आम्ही झोपून जाऊ जेटीपर्यंत पोहोचेपर्यंत. ठीक आहे. टाइमपास न करता हा व्लॉग सुरू करूया. आणि स्वराजला कमेंट बॉक्समध्ये शुभेच्छा नक्की द्या. आणि
त्याचा पूर्ण प्रवास बघा आणि कमेंट करून नक्की सांगा. तर जय शिवराय. जय शिवराय. जय शिवराय. शिवराय. व्लॉग आपण सुरू केलाच आणि नंतर एक आपल्याला खबर समजली का इंटरनॅशनल स्विमर पण आपल्या सोबत आहेत आणि बालूदादाच्या नावावरती पण एक विक्रम आहे. तो तुम्हाला सांगू काय? सांग राज. धरमतर जेटी टू गेटवे ऑफ इंडिया जो आता 36 किलोमीटरचा प्रवास आहे. किलोमीटरचा प्रवास आहे जो आता स्वराज करणार आहे. तो बालूकाकाही पण तेव्हाच केला होता आणि त्यांची आई म्हणजे बालूकाकांची बहीण आहे मोठी आणि बालूकाकाही पण तो रेकॉर्ड आहे बालूकाकांच्या नावावरती. ते 8.5 तासात तो चॅनल कंप्लीट करून, ऐकून घ्या, कंप्लीट करून परत गेटवेवर ना बोटीत बसून परत यांच्यासोबत पाठून येऊन उतरून परत गेटवेपर्यंत स्विम केलाय. एवढी त्यांची प्रिपरेशन करून गेले होते त्या मुवमेंटला. ओके. आणि त्याला आपल्याकडून शुभेच्छा दादा. कॉंग्रॅच्युलेशन. कधी कधी मी तुम्हाला बोललो नाही, बॅक साईड चेअर होती आहे, चेहऱ्यात दिसत नाही पण त्यांच्या नावावरती पण, आणि ते स्वतः ट्रॉफी देत असतात. एक इंटरनॅशनल स्विमर आहेत, स्टेट लेवलचे स्विमर आहेत ते बॅक कॅमेरा असतात पण त्यांची मेहनत पण तेवढीच आहे. राजचे नाव पण विक्रम आहे, आपण ते चॅनलवरती सांगत असतो नेहमी. पण बालूदादाचा विक्रम हा आताच थोड्याच वेळी पूर्वी मला समजला. तर शुभेच्छा दादा माझ्याकडून. ठीक आहे, तुझ्या हातून देखील अशी पोरं घडो, कारण काय ट्रेनिंगला सोबत असतात सर्वजण. तर शुभेच्छा माझ्याकडून तुला. ए गणपती बाप्पा मंगल मूर्ती, छत्रपती शिवाजी महाराज की. 2 वाजत आलेत आणि पोचलो आपण JSW कंपनीजवळ धरमतर जेट्टीच्या दिशेला. इथून आपण स्टार्ट करणार आहोत. संतोष दा, कितीचा जंप? आता आपण 2:08 लो टाईट आहे. हां, तर आपण एक 15-20 मिनटं अगोदर जम्प करणार. ओके दादा. तर सर या बाजूला. 1 मिनटं सर, तुम्ही या. जय शिवराय सर्वांना. आज आपण आलेलो आहोत स्वराज संतोष पाटील याच्या इव्हेंटसाठी. धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया हे 36 किलोमीटरचं अंतर हा पार करण्यासाठी आज इथे आलेला आहे. आपल्या मागे आपण JSW धरमतर जेटी पाहू शकता आणि आपल्याकडे महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले आहेत. तसेच त्याच्या आई वडील म्हणजे ॲक्च्युली म्हणजे स्वराज हा माझा भाचा आहे. ह्याच्यापूर्वी त्यांनी 2 चॅनल स्विम केलेले आहेत आणि पुन्हा आता हा 3रा धरमतर टू गेटवे ऑफ इंडिया हा पार करणार आहे. तर त्याला ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडनं पुन्हा एकदा शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. भाजी निघतील ना, तर तो आपल्याला मोबाईलला फ्लॅश नाही का असेल तर लाव ना. स्वराज, ऑल द बेस्ट. छत्रपती शिवाजी महाराज की जय. गणपती बाप्पा मोरया. जय शिवराय मित्रांनो. स्वराजने त्याचा प्रवास 2च्या दरम्यान सुरू केला आहे आणि खूप छानपणे तो पोहतोय. राज त्याच्या सोबतीला आहे आणि वयाच्या 12व्या वर्षी तो एक असा पराक्रम करायला निघालेला आहे जेणेकरून आपण विचार नाही करू शकत. 36 किलोमीटरचा सागरी प्रवास तो पुरा करायला निघालेला. आणि तुम्हाला आश्चर्याची गोष्ट तर माहितीच आहे, त्याच्या आईने हा प्रवास 9 तास 15 मिनटामध्ये केला होता आणि तोच प्रवास हा पूर्ण करायला निघालेला आहे. काय करू शकेल आईचा रेकॉर्ड ब्रेक. बघूया त्याचा पूर्ण प्रवास. कमेंट बॉक्समध्ये त्याला शुभेच्छा नक्की द्या. आईचा रेकॉर्ड ब्रेक करू शकेल की नाही
माहिती नाही, ते प्रवास पूर्ण झाल्यावर समजेल. पण विषय असा आहे, त्याच्या धैर्याला सलाम आहे, जे एवढ्याशा वयात तो हा उपक्रम करतोय. त्याच्यासाठी त्याला शुभेच्छा आपल्याकडून. याच्या पुढच्या वाटचालीसाठी त्याला डबल शुभेच्छा आपल्याकडून. दोनच्या दरम्यान स्वराजने हा प्रवास सुरू केला होता आणि आता कमसे कम 3 किलोमीटरचा प्रवास त्याने पूर्ण केलेला आहे 1 तासामध्ये. आता 3:10 झालेत आणि आता सर्व फॅमिली कुटुंब त्याचं आहे इकडं. त्याला चिअरअप करतोय, बूस्टअप देतोय त्याला. कालो काय चलो. आणि ही लॉन्च पण आपल्या सोबत आहे. हे बघा राज. 4 वाजलेत आणि 2 तास स्वराज आपला पोहतोय. स्विमिंग त्याचा चालू आहे आणि कमसे कम 6 ते 7 किलोमीटरचा प्रवास आत्तापर्यंत त्याने पूर्ण केलेला आहे. बघा 6 वाजलेत आणि स्वराजने आत्तापर्यंत 17 ते 18 किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला आहे. आपण करंजा जेटी म्हणजे आपण रेवस जवळच आहोत. हे बघा रेवस इथं समोर. आणि 4 तास स्वराज पोहतोय. पाण्याला पेल बघा. हे बघा एका साईडला फॅमिली, एका साईडला बँड, एका साईडला गाणी, एका साईडला स्वराज पोहतोय. आता आपल्यासोबत संतोष दादा आहे. संतोष दादा, आत्तापर्यंत आपला किती प्रवास पूर्ण झालेला आहे? आता आपण रेवस क्रॉस करून कासा खडकापर्यंत आलो आहोत. म्हणजे जवळजवळ आपलं 20-22 किलोमीटरचं अंतर झालेलं आहे. आणि स्वराजची ट्रेनिंग कशी झाली होती? आधीच व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच तू म्हणालास तुझा भाचा आहे. भाच्याची ट्रेनिंग भाच्यासारखी झाली होती, म्हणजे बहिणीचा धाक वरडू नाही शकत असा काय एकदम कोचसारखीच घेतली होती, सरांसारखीच घेतली होतीस? ॲक्च्युली स्विमिंग पूलला माझा भाऊ हितेश त्याच्या अंडर असायचा आणि समुद्रात तो माझ्याकडे असायचा. पण समुद्रात माझी ट्रेनिंग म्हणजे असायची की मी तिथे भाचा वगैरे काही नाही, एक ॲज अ स्टुडंट म्हणूनच त्याला ट्रीटमेंट केली आणि त्याला त्या पद्धतीनेच दिली. कारण या समुद्रामध्ये आपण स्विमिंग करताना पाहता किती फ्लो आहे. आपल्याला पुढच्या फ्लोचा ॲडव्हान्टेज घ्यायचा असेल तर आपल्याला त्याच्यासाठी काय करावं लागेल, तर स्विमिंग म्हणजे त्याचा स्पीड किंवा त्याचा स्टॅमिना ह्या सगळ्या गोष्टी एक कोच म्हणून आपण त्याला करू शकतो, म्हणजे ट्रेन करू शकतो. जर रिलेशनमध्ये गेलो तर मग हे इव्हेंट होणं पॉसिबल. आणि आताच्या फ्लोबद्दल काय सांगशील? आत्ताचा जो फ्लो आहे तो खूप स्ट्रॉंग आहे, हेल्पफुल आहे त्याला. पण आत्ता जो मेन पॅच आहे आपण याला बॅड पॅच म्हणू शकता. काशा खडकापासून ते सँक्रॉक हा जो आपण ओपन सीमध्ये येतो, म्हणजे ही आंबा रिव्हर आहे. ही रिव्हर इथे संपतो. हां.
आणि इथून तो ओपन सीमध्ये येतो. ज्या वेळेला मुलाचा स्टॅमिना संपतो त्यावेळेला नेमकी तो ओपन सीमध्ये येतो आणि त्याला 2-3 प्रकारचे जे टाईपचे फ्लो असतात. मग तो JNPT कडून येणारा करंजा असतो, एक नेव्ही मोरा साईड, हां कुलाबा साईडच्या बाजूने जो फ्लो येणारा असतो, एक मांडवा साईडने, हे जे फ्लो येणारे असतात त्याला फेस करावं लागतं. त्यावेळेला खरी त्याला त्या प्रॅक्टिसचं म्हणजे जास्त आपण हार्ड प्रॅक्टिस घेतो ती इथे कामी येते. ओके. आणि त्या आता सध्या त्या पॅचमध्ये आपण आहोत. आपण आता त्या पॅचमध्ये आलेलो आहोत. आता हा जो पॅच आहे तो एक 1.25 तासामध्ये क्रॉस करून आपल्याला सँक्रॉकपर्यंत जाणं जरुरी आहे. तो हायटाईटचा ॲडव्हान्टेज घेण्यासाठी. ओके ओके दादा, धन्यवाद दादा. मुंबई दिसते दिबक समोर. हां चल. गाडी गाडी दिबक दिबक दिसते. हां. रस्त्यावरती बसवला असता कोणतरी ठरला माहिती. रस्त्यावरती उलटा आला असता खाली. ठरला कोणतरी. हो इथे सर, हो इथे सर. हो सर इकडे हाय करा, आवाज द्या. हां चलो. तास पूर्ण झालेले आहेत आणि स्वराचा प्रवास सुरू आहे. आपण या मोठ्या बोटीमध्ये आलोय. बँड वगैरे चालू आहे. थोड्याच वेळेला जाऊ पण त्या बोटमध्ये. सख्खा मामा उतरलाय बघा. आपण आलोय सँक्रॉक जवळ आणि स्वराज स्विम करतोय. जबरदस्त स्पीड बोट आहेत, नेव्हीच्या आहेत त्या. आणि दादा साधारण इथून किती किलोमीटर? 3 आता एक नाही सँक्रॉक पासून 4-4.5 किलोमीटरवर राहिलो. हां 4-4.5 किलोमीटरचा प्रवास. 35 मिनिटाचा डिस्टन्स राहील. 35 मिनिटाचा डिस्टन्स झाला आपला गेटवे पर्यंत. बालो हे बालो इकडं आण. ती स्पीड बोट जाऊ दे जरा. स्पीड बोट जाऊ दे. इकडं आण त्याला. हॅलो बोल ना. एक अर्धा तासात त्याचा टच होईल. पोहोचलो आपण गेटवे ऑफ इंडिया जवळ. किती तासामध्ये हा त्याने प्रवास पूर्ण केला ते सर्व का तुम्हाला सर सांगतील. पोहतोय, प्रवास सुरू आहे. काहीच मिनिटामध्ये तो त्याचा प्रवास पूर्ण करेल. जसं जसं आपण जवळ आलो तसे ती स्वराज
आजची एनर्जी खूप वाढलेली दिसत आहेत. जसं जसं आपल्या मंडळीचा आवाज ऐकला तशी पॉवर वाढलेली आहे. गेटवे ऑफ इंडिया आवाज बघा, फक्त स्वराजचा नाव गुंजत आहे इकडे. फक्त स्वराज आणि फक्त स्वराज आणि सर्व मंडळी आपले आहे. ये बाबू घे वरती घेऊन नमस्कार. सर्वात प्रथम सर्वांना जय शिवराय. आज आपण सकाळी 2 वाजल्यापासून पाहिलं स्वराजने धरमतर जेटी इथून स्विमिंगला स्टार्ट केली होती आणि त्याच्या आज महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून निरीक्षक म्हणून मयेकर सर आलेले. तर त्याचा आज पूर्ण हा 36 किलोमीटरचा जो प्रवास हा किती तासात झाला ते डिक्लेअर करतील. सर प्लीज. महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेतर्फे स्वराज याचे अभिनंदन. आणि त्यांनी हा प्रवास 9 तास 49 मिनटं आणि 40 सेकंदात पूर्ण केला. तसेच आपल्याकडे आज प्रमुख पाहुणे म्हणून आलेले आहेत, आमदार साहेब आलेले आहेत. तर त्यांच्या हस्ते आज ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनची ट्रॉफी त्यांच्या हस्ते आपण त्याला देतो. आणि ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशनतर्फे सर्टिफिकेट लॉंग डिस्टन्स आणि इंटरनॅशनल स्विमर तसेच इंटरनॅशनल विंड सर्फर जयेश पाटील आणि राज पाटील हे दोघं देतील मला. तसेच त्यांनी हे कार्यक्रम सातत्याने करत राहू आणि हे दीर्घ पल्ल्याचं जलतरण जे आहे त्याचा हा 3रा इव्हेंट आहे. त्याला पुन्हा पुढील वाटचालीसाठी ओपन वॉटर सी स्विमिंग असोसिएशन आणि महाराष्ट्र हौशी जलतरण संघटनेकडून शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज मुंबईच्या प्रवेशद्वारावरती गेट ऑफ इंडियाकडे धरमतर ते मुंबई पोहत येणारा आमचा स्वराज संतोष पाटील 36 किलोमीटर पोहून 8 तासात आज इथे मुंबईत पोचलेला आहे.
मी आमच्या चेंबूर मतदारसंघातर्फे मी आमदार तुकाराम काते त्याला खूप खूप शुभेच्छा देतो. He is my class student, Swaraj. Very dedicated boy, very loving and caring. Congratulations, Swaraj, for your success. And I pray to God for his future, bright future. Okay, God bless you. समोर बघ. चल. 9 तास प्रवास पूर्ण करून स्वराज आपला गेटवेच्या इथे आलेला आहे आणि पप्पा मम्मी त्याच्यासोबत आहे. संतोष काका आपल्या समोर आहेत. काका काय सांगाल या प्रवासाबद्दल? या प्रवासाबद्दल म्हणजे सांगायचं तर त्यांनी खूप अंतर कसं कापलं आहे कसं ते तुम्ही त्या या प्रोग्राममध्ये तुम्ही साक्षीदार आहात. तुम्हाला तर पूर्ण माहिती आहे किती त्याला इथपर्यंत येण्यासाठी हा प्रवास पूर्ण करण्यासाठी किती ताकद त्याला लावायला लागली. आणि तुमच्या स्विमिंग क्षेत्राकडे तुमची ओढ आहे आधी काय फक्त मम्मीची? नाही आहे तुम्हाला पण स्विमिंगची Swimming आवड आहे. आवड ओके, शुभेच्छा. आता आईकडे जाऊया. 9 तास 15 मिनिटाचा रेकॉर्ड होता आहे तुमचा. काही मिनिटासाठी स्वराजचा तो चान्स हुकलेला आहे. तो कुठे कमी पडला नाही, 100% तो कुठंच कमी नाही पडलाय. त्याच्या एजनुसार किंवा त्याच्या हेल्थनुसार त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. त्याचा थोडा हेल्थ इश्यू आहे, त्याच्यानुसार त्यांनी खूप चांगलं केलेलं आहे. ओके, आम्ही त्याच्यासाठी प्राऊड. मेन म्हणजे तुम्ही काय चुकलात माहिती आहे, तुम्ही त्याचे मामाचा रेकॉर्ड त्याला सांगायला पाहिजे होता. नाही, ठीक 8:30 आहे. त्याची इच्छा त्या होती की मम्मीचाच रेकॉर्ड मोडायचं आहे. असं आहे काय? आणि मी केलं म्हणून त्याला करायचं होतं. जे आहे. मम्मीने केलं तेच मला, जे मी इव्हेंट केले तेच त्यांनी सगळे इव्हेंट केलेले आहेत. हां, ओके. काय सांगशील आता सध्या कसं वाटतं तुम्ही 100% दिलेस आणि प्रवास जो म्हणजे आपण चालताना विचार करतो हा प्रवास तो त्यांनी पूर्ण केलेला आहे. काय सांगशील कसं वाटतं? मला खूप आनंद होते. आनंद होतोय. आणि पुढचा चॅनल कुठला काय विचार केलास? अजून ठरवलं नाही. तुला माझ्याकडून शुभेच्छा. ठीक आहे, असंच पुढे राहा. ओके, थँक्यू सो मच. आणि आपल्यासमोर आता स्वराजचे कोच आणि त्याचे मामा आहेत. मामाची ओळख आपण ब्लॉगच्या सुरुवातीलाच करून दिली. तर कोच जवळ जाऊया. कोच काय सांगाल याच्या प्रवासाबद्दल? चांगलं आहे. याच्या अगोदर त्याने 2 इव्हेंट केले, ते पण चांगले केले. म्हणजे ज्या टायमिंग एक्सपेक्टेशन होतं त्याच्यापेक्षा कमी टायमिंगमध्ये केलं आहे. आणि हा पण धरमतर गेटवेचा त्याने स्वतःच सांगितलं की मामा मी 9 ते 9:30 तासात कंप्लीट करेन. त्याने बरोबर एक्झॅक्ट 9 तास 49 मिनटं घेतली. म्हणजे जवळपास 10 मिनटं फक्त एक्स्ट्रा घेतली, 10 ते 20 मिनटं. पण चांगलं केलं त्याने स्विमिंग. ओके. आणि आपल्यासमोर मामा आहे. मामा, तू चिकार पोरांना पावताना बघत असतोस, इव्हेंटला आमच्या सोबत असतो. आज भाचा होता, भाच्या सोबत होतास. काय सांगशील या प्रवासाबद्दल? आणि या एवढे तास तो पाण्यात पोहत होता. आज त्यांनी म्हणजे रेग्युलर जी प्रॅक्टिस करतो त्यापेक्षा खूप छान केला. म्हणजे प्रॅक्टिसला तो म्हणजे 1 तास झाला की थोडा असं दमल्यासारखं वाटायचं, पण त्याने जो स्टार्टिंगला आज केला तो फिनिशिंगला स्पीड होता त्याचं. ओके. आणि शुभेच्छा काय देशील त्याला? शुभेच्छेपेक्षा मी स्वतः त्याच्यासोबत असणार सदैव. ओके, तुम्हाला सर्व कुटुंबाला माझ्याकडून शुभेच्छा. धन्यवाद. ओके. त्याला त्या प्रस्थान देण्यासाठी आलेला आहे आणि त्याचा ध्येय साक्षीदार म्हणून सर्वजण आलेला आहेत तुम्ही. तेव्हा मी सर्वांचा मनापासून आजोबा या नात्याने अभिनंदन करते. तसेच त्याला जे प्रोत्साहन दिलेलं आहे, ज्याला जे प्रशिक्षण दिलेलं आहे त्याचे मामांचे मनापासून मी कौतुक करेन आणि त्याच्या आईवडिलांचे देखील कौतुक करेन. आणि मी त्याला पुढच्या वाटचालीसाठी तुला आजोबांतर्फे नमस्कार. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर चला मित्रांनो, स्वराजचा धरमतर जेटी टू गेटवे ऑफ इंडियाचा 36 किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला आहे.
जे जे चॅनल त्याच्या आईने पूर्ण केले होते ते त्याला करायचे होते. त्याचं स्वप्न होतं का तेच चॅनल करायचे आहेत, दुसरा इतर कुठलाच नाही. आणि रेकॉर्ड फक्त आणि फक्त आईचाच ब्रेक करत होता, मामा वगैरेचा नाही. ते तुम्हाला सगळं चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न केलाय. तर मित्रांनो पाठी बघताय, गर्दी झाली मला भेटण्यासाठी. तर त्यांना मला भेटायचं आहे. सो ब्लॉग कदाचित मोठा झालेला असेल, कारण का सर्व आठवणी गोळा करण्यात ब्लॉग मोठा होता आपला. बघा सर्व आपले फॅमिली आपल्याला भेटण्यासाठी थांबलेले आहे, तर त्यांना वेळ द्यायचा आहे म्हणून हा ब्लॉग इथं सेंड करतो. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. टेक केअर, बाय बाय, सी यू सून. चला गेट सोडायला सांगतो.